जिथं जिथं आता येलो डॉट येतोय बघा, तर ती माझी मुलगी आहे. हां, आणि ती एक लायनेस पण आहे आणि ॲज अ डान्सर म्हणून पण तिनं ह्यात परफॉर्म केला आहे. ह्या नाटकाचे 8 हाऊसफुल शो झालेत आणि ते सोडून त्यातले 3 शोज फक्त फ्री होते. एक पूर्ण स्टाफसाठी संपूर्ण स्कूलच्या आणि 2 दुसऱ्या शाळेच्या मुलांसाठी. आणि ही तिकीटं 8 शोची फ्रेंड्स, फॅमिलीज हे कुणीही विकत घेऊ शकत होतं. आणि हा पूर्ण शो जेवढे दिवस चालला 8 दिवस असाच स्टेडियम फुल्ल भरलेला होता. ह्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी जो काही खर्च केला या नाटकासाठी, भले प्रॉपसाठी असू देत किंवा कलर्स, पोस्टर, काही जो पण काय लागणारा खर्च आहे ना, तर ह्या तिकीट विक्रीतून त्यांनी तो रिकवर करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या सरांनी थोडंफार त्यांना ॲज अ बक्षीस म्हणून पण दिलेलं आहे. पण ह्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे. दर शनिवारी ही मुलं जात होती. हेवी स्नो होता आणि सोमवार मंगळवारी 3:30ला शाळा सुटायची. खरं तरीसुद्धा माझी मुलगी 6:30 वाजता घरी यायची. आणि आता शो सुरू आहेत तर संध्याकाळी 5:30-6:30ला शो सुरू होतोय आणि ही घरी 9:30 वाजता येते. इतकी मेहनत करतायत ही मुलं हा शो सक्सेस करायसाठी. खरंच हॅट्स ऑफ. आणि हे सुद्धा जे प्रॉप्स दिसायला लागलेत ना, हे जी गेंड्याची तोंड आहेत ही सगळी ह्यांनी केलेत. खूप छान काम केलेलं आहे, खूप छान. म्हणजे एक आणि एक गोष्ट बारकाईनं प्रेझेंट केलेली आहे. अर्थात 2 तासाचा हा ड्रामा शो होता. मी सगळं काही रेकॉर्ड नाही करू शकले, पण मला ह्यातून असं दाखवायचं होतं की मुलांनी किती छान मेहनत घेऊन हा शो सक्सेसफुल केला आहे. He looks blue. I'd say brown. No, I mean he's depressed. Mine's in the past. No, it's you gotta put your past behind you. Wrong! When the world turns its back on you, you turn your back on the world. We say Hakuna! We say Matata! Hakuna! Matata! Hakuna! काय सुंदर आवाज आहे बघा ह्या मुलीचा.